मिथुन राशी 18 ते 24 ऑगस्ट 2025 साप्ताहिक राशीफल। मिथुन राशी ऑगस्टचा तिसरा आठवडा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो। या आठवड्यात अनेक ग्रह आणि नक्षत्र त्यांची राशी बदलत आहेत। या आठवड्यात राक्षसांचा गुरु शुक्र आपली राशी बदलून कर्क राशीत प्रवेश करेल, जिथे बुध आधीच उपस्थित आहे। अशा परिस्थितीत बुध आणि शुक्राच्या युतीने लक्ष्मी नारायण योग तयार होईल। यासोबतच या आठवड्याच्या पहिल्या दिवशी ग्रहांचा राजा सूर्य त्याच्या राशी सिंह राशीत प्रवेश करेल, जो केतूच्या युतीत असेल। मंगळ कन्या राशीत, ज्यामुळे मीन राशीत बसलेल्या प्रतिगामी शनी आणि कुंभ राशीत बसलेल्या राहूसह षडाक्षक योगासह ससप्तक योग तयार होत आहे। अशा परिस्थितीत ऑगस्टचा हा आठवडा मिथुन राशीच्या लोकांचे भाग्य उजळू शकते। दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होण्यासोबतच नवीन नोकरी मिळण्याची संधी मिळू शकते। मिथुन राशी या आठवड्यात तुम्ही मनापासून निर्णय घ्या आणि स्वतःशी खोलवरचे नाते अनुभवा। शब्द आकर्षक असतील, पण सत्य टिकवून ठेवा। स्वप्ने आणि वास्तव यांच्यात संतुलन राखा। नात्यात प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलता महत्त्वाची आहे। विचारपूर्वक प्रस्ताव स्वीकार आणि तुमच्या आतला आवाज ऐका। मिथुन राशी हा आठवडा तुमच्यासाठी सर्जनशीलता आणि प्रगतीने भरलेला असेल। कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांचे कौतुक केले जाईल। व्यवसायात तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात, ज्यामुळे आर्थिक फायदा होईल। कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे। प्रेमजीवनात जवळीक वाढेल। आरोग्य सामान्य राहील, परंतु नियमित दिनचर्या पाळणे महत्त्वाचे आहे। तुमची नैसर्गिक उत्सुकता आणि समजूतदारपणा तुम्हाला आर्थिक निर्णय घेण्यास मदत करेल। कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी व्यावसायिक सल्ला घ्या किंवा सखोल संशोधन करा। मिथुन राशी तुम्ही शुभतेचे प्रतीक राहाल। आरोग्याची स्थिती चांगली आहे। प्रेम आणि मुले चांगली आहेत। व्यवसाय चांगला आहे। तुम्ही खूप आकर्षक झाला आहात। आठवड्याच्या मध्यभागी तुमचे कौतुक केले जाईल। तुमचा दर्जा वाढेल। सकारात्मक ऊर्जा वाहू लागेल। तुम्हाला जे हवे आहे ते होईल। खूप शुभ काळ। शेवटी पैसा येईल। तुमच्या प्रियजनांच्या संख्येत वाढ होईल। तुम्ही चांगली बोलीभाषा वापराल। मिथुन राशी या आठवड्यात तुमचे उत्पन्न वाढेल। अडथळे संपतील। तुमच्या योजना यशस्वी होऊ शकतात। तुमचा प्रभाव वाढेल। तुम्हाला नवीन कामाच्या संधी मिळू शकतील। नवीन मित्र आणि चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे। तुमच्या व्यवसायात वेळ चांगला जाईल। तुम्हाला नोकरीत अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळू शकतो। या काळात तुमच्या आरोग्यात सुधारणा झालेली दिसेल, तसेच तुमचं मन देखील प्रसन्न असणार आहे। कोणताही मानसिक ताण नसेल। आठवड्याच्या मध्यात तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे। तसेच नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील। मिथुन राशी या आठवड्यात तुमच्या भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे। हे भ्रमण अतिशय लाभदायक राहील। आता कोणत्याही गोष्टीसाठी संघर्ष करावा लागणार नाही। कामे अगदी सरळ मार्गी होत राहतील। इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही। परिणामी तुमच्या कामातील उत्साह वाढेल। मागील दिवस कटकटीचे गेलेले असले तरी सध्याचे दिवस चांगले आहेत। सध्या आघाडी घेऊ शकाल। चांगल्या गोष्टींचा शुभारंभ होईल। कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही। व्यवसायात भरभराट होईल। नफा चांगला होईल। नोकरदार वर्गाला वरिष्ठांची शाबासकी मिळेल। आर्थिक बाबतीत समाधानाची बाब राहील। राजकीय क्षेत्रात जबाबदारी वाढेल। मित्रमैत्रिणीसोबत करमणूक होईल। संतती सौख्य लाभेल आणि धार्मिक गोष्टींची आवड राहील। मिथुन राशी आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र गुरु ग्रहाच्या राशीत असल्याने काही सुंदर ऊर्जा असते, जी तुम्हाला आठवण करून देते की विश्रांती आणि स्वतःला प्राधान्य देणे हे जादूचे असू शकते। बुधवारी चंद्र सिंह राशीत प्रवेश करेल, तेव्हा तुम्हाला असे वाटणार नाही की तुम्ही स्वतःबद्दल शंका घेत आहात। आता तुमचा स्वामी ग्रह बुध थेट असल्याने नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी, तुमच्या कल्पनांवर विश्वास ठेवण्यासाठी हा एक चांगला आठवडा आहे। कारण सिंह राशीची ऊर्जा तुम्हाला आत्मविश्वास देते आणि तुमच्या कामावर अभिमान बाळगण्यास मदत करते। या आठवड्यात सूर्य आणि चंद्र तुमच्या सह बुध राशीच्या कन्या राशीत असतील, जे तुमच्या करिअरच्या ध्येयांशी जुळतील। या संक्रमणाची प्रबळ ऊर्जा तुम्हाला येत्या आठवड्यात मीन राशीतील शनी तुमच्यासाठी जे काही राखून ठेवत आहे त्यासाठी तयार करत आहे। मिथुन राशी या आठवड्यातील आकाशीय हालचाली जीवनातील अप्रत्याशित घटकांमध्ये लवचिकता स्वीकारण्यास प्रोत्साहित करतात। तुमचा स्वामी ग्रह बुध प्रतिगामी अवस्थेत असल्याने संभाव्य गैरसमज टाळण्यासाठी सर्व संवाद स्पष्ट आहेत याची खात्री करा। कामाच्या ठिकाणी आव्हानांमुळे एकट्याने प्रयत्न करण्याऐवजी सहकार्यावर लक्ष केंद्रित करून रणनीतींचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक असू शकते। समजा तुम्ही एखाद्या सर्जनशील प्रकल्पात किंवा नियमित कामात संघर्ष करत आहात। अशा परिस्थितीत सहकाऱ्यांकडून किंवा मित्रांकडून माहिती मिळवणे प्रभावी उपायांकडे नेणारे नवीन दृष्टिकोन देऊ शकते।
घरगुती आघाडीवर वैयक्तिक आवड आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. नातेसंबंधांना मोकळेपणा आणि विश्वास पुन्हा स्थापित करण्याचा फायदा होतो. गुरुवार विशेषतः उत्कटतेचा पुन्हा जागृत करणाऱ्या स्पष्ट संभाषणांसाठी योग्य आहे. अविवाहितांसाठी मोकळे मन ठेवल्याने अनौपचारिक वातावरणात आश्चर्यकारक रोमॅन्टिक भेटी होऊ शकतात. आठवड्याच्या शेवटी बुद्धीला पोषण देणाऱ्या आणि कुतूहलाला समाधान देणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये व्यस्त राहा, जसे की कला प्रदर्शनाला भेट देणे किंवा नवीन पुस्तक सुरू करणे, ज्यामुळे विश्रांती आणि प्रेरणा दोन्ही मिळते. एकंदरीतच मिथुन राशी, तुमचे मन शक्यता आणि परिपूर्ण आहे आणि तुम्ही जिथे जिथे पाहता तिथे पर्याय दिसू शकतात. तुमचे शब्द तुमच्या हेतूंशी जुळतील याची काळजी घ्या, कारण इतर तुमच्या प्रामाणिकपणाशी जुळतील. स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा तुमच्यावर ओढतात. मोठ्या कल्पनांना व्यवस्थित टप्प्यांमध्ये विभागून त्यांचे संतुलन साधतात. जेव्हा ऑफर किंवा प्रस्ताव येतात तेव्हा त्यांचे विचारपूर्वक परीक्षण करा आणि वचनबद्ध होण्यापूर्वी प्रश्न विचारा. प्रामाणिकपणा आणि असुरक्षिततेमुळे नातेसंबंधांना फायदा होतो. ऐकण्यास आणि तुमच्या भावना प्रगट करण्यास तयार राहा. स्पष्टता शोधल्याने तुम्हाला गैरसमज टाळण्यास मदत होईल. आठवड्याच्या अखेरीस तुमच्या विचारशील दृष्टिकोन अधिक खोलवरचे संबंध निर्माण करेल आणि आवेगापेक्षा प्रामाणिकपणावर आधारित निर्णय घेईल. या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक 3 असेल, भाग्यवान रंग लिंबू पिवळा असेल आणि भाग्यवान दिवस बुधवार असेल. एकंदरीत पाहता मिथुन राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.